नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकाच्या अंतरंगात डोकावणार आहोत, जे केवळ मराठी साहित्याचा नाही, तर अनेक पिढ्यांच्या संस्कारांचा एक अविभाज्य भाग बनला आहे. श्यामची आई. आणि आपल्याकडे याचा एक सारांश पण आहे, खूप सखोल, जो फक्त कथेला नाही, तर थेट आत्म्याला हात घालतो. पण आज आपण फक्त कथा काय आहे हे नाही सांगणार. आपला उद्देश थोडा वेगळा आहे. आपल्याला हे शोधायचं आहे की हे पुस्तक इतकं काळजाला का भिडतं, इतक्या वर्षानंतरही ते अजरामर का वाटतं, याच्या मुळाशी जायचंय आपल्याला. आणि हा प्रवास खरंच खूप रंजक आहे. कारण माहितीये का, ही कथा साने गुरुजींच्या स्वतःच्या आयुष्यावर आधारित आहे. हो, श्याम म्हणजे स्वतः गुरुजी. अगदी. त्यामुळे यातली प्रत्येक भावना, प्रत्येक प्रसंग हा कुठल्या तरी खऱ्या अनुभवावर आधारलेला आहे. ही केवळ एक काल्पनिक कथा नाहीये, तर एका मुलाने आपल्या आईच्या आठवणींना दिलेला तो एक भावनिक आणि प्रामाणिक उजाळा आहे. म्हणूनच ती थेट आपल्या काळजाला भिडते. याची सुरुवातच आईच्या व्यक्तिमत्वाच्या पायापासून होते नाही का? आपल्याकडच्या सारांशामध्ये एक गोष्ट लगेच लक्ष वेधून घेते. श्यामची आई. परिस्थिती गरिबीची आहे, पण तिचा स्वाभिमान जबरदस्त आहे. तिचं एक वाक्य आहे जे या पुस्तकाचं सार सांगतं. गरिबी ही लाजायची गोष्ट नाही, पण असत्य लाजिरवाणं असतं. हे वाक्य वाचल्यावर क्षणभर माणूस थांबतो, विचार करतो. हे साधं वाक्य नाही, हे एक जीवनसूत्र आहे. तुम्ही जीवनसूत्र हा शब्द वापरलात तो अगदी योग्य आहे. कारण इथेच या पुस्तकाचं वेगळेपण दडलेलं आहे. साने गुरुजी संस्कारांची केवळ यादी देत नाहीत, त्यांनी कथाकथनाची एक विशिष्ट पद्धत वापरली आहे. कोणती पद्धत? श्याम तुरुंगात असताना आपल्या सोबत्यांना रोज रात्री एक आठवण सांगतो, एक गोष्ट. प्रत्येक रात्री सांगितलेली एक गोष्ट एका मूल्यावर आधारित असते. अच्छा, म्हणजे हे वन व्हॅल्यू पर एपिसोड सारखं झालं. बरोबर. आजच्या बिंज वॉचिंगच्या जगात जिथे आपण एकापाठोपाठ एक गोष्टी पाहतो, तिथे ही संथ विचारप्रवर्तक पद्धतीत संस्कार खोलवर रुजवत असणार. खरंय. ती त्याला फक्त खोटं बोलू नको असं सांगत नाही, तर एका रात्री ती त्याला सत्य बोलण्याचं महत्त्व पटवून देणारी गोष्ट सांगते, दुसऱ्या रात्री प्रामाणिकपणाची. म्हणजे ती मूल्य केवळ उपदेश राहत नाहीत. नाही, ती भावनिक अनुभवांचा भाग बनतात. श्यामच्या आईचं मोठेपण हेच आहे की ती श्यामला तत्वज्ञान शिकवत नाही, तर ती त्याला गोष्टींमधून जगायला शिकवते. आणि ही शिकवण अशा परिस्थितीत दिली जातीये जी अत्यंत हलाखीची आहे. सारांशामध्ये उल्लेख आहे की घरात अनेकदा उपासमार व्हायची, कपडे जुने आणि फाटके असायचे. पण या वर्णनात कुठेही तक्रार नाहीये, कटुता नाही. हे कसं शक्य आहे? हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. श्यामची आई परिस्थितीबद्दल रडत बसत नाही किंवा नशिबाला दोष देत नाही. ती त्या वास्तवाला स्वीकारते. पण स्वीकारणे म्हणजे हतबल होणे नव्हे. तिच्यासाठी गरिबी ही एक अवस्था आहे, पण ती तिची ओळख नाही. किंवा तिच्या मुलांची ओळख नाही. अगदी. ती मुलांना त्यातही स्वाभिमानाने जगायला शिकवते. उदाहरणार्थ, घरात खाण्यापिण्याची चणचण असतानाही दारात आलेल्या पाहुण्याला किंवा भिकाऱ्याला ती कधीही विनमुख पाठवत नाही. हो, घरातल्या भाकरीतला अर्धा तुकडा ती त्याला देते. बरोबर. यातून ती श्यामला काय शिकवत असेल? की आपल्याकडे जे आहे ते वाटून घेण्यात खरा आनंद आहे, मग ते कितीही कमी असो. अगदी. ती त्याला अभावाचं दुःख नाही, तर देण्याचा आनंद शिकवते. ती त्याला सहानुभूती नाही, तर सामर्थ्य देते. ती त्याला शिकवते की तुमची श्रीमंती तुमच्या बँक बॅलन्समध्ये नाही, तर तुमच्या मनात आहे, तुमच्या दातृत्वात आहे. हेच तिच्या व्यक्तिमत्वाचं सामर्थ्य आहे. ती केवळ एक प्रेमळ आई नाही, तर एक कणखर मार्गदर्शक आहे. पण इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. तिचा सगळा भर श्यामला चांगला माणूस बनवण्यावर आहे. पण आजच्या जगात पालक विचारतील, फक्त चांगला माणूस बनून भागतं का? व्यावहारिक जगात टिकण्यासाठी थोडी हुशारी, थोडा धूर्तपणा नको का? ह्या टीकेला हे पुस्तक काही उत्तर देतं का? खूप छान प्रश्न आहे हा. आणि याचं उत्तर थेट नाही, पण अप्रत्यक्षपणे मिळतं. श्यामची आई त्याला भोळं बनायला शिकवत नाही. ती त्याला सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने ठाम उभं राहायला शिकवते. आणि जो माणूस सत्याच्या बाजूने उभा असतो, त्याच्यात एक नैसर्गिक आत्मविश्वास येतो, एक सामर्थ्य येतं. हो. पुस्तकातला एक प्रसंग आहे जिथे श्याम मित्रांच्या सांगण्यावरून पेरू चोरतो. आईला हे कळल्यावर ती त्याला मारत नाही किंवा ओरडत नाही. हो, तो प्रसंग आठवतोय. ती काय करते मग? ती त्याला जवळ घेते आणि शांतपणे विचारते, श्याम, ज्याच्या झाडाचे पेरू आणलेस त्याला विचारलं होतंस का? त्याला किती वाईट वाटलं असेल? म्हणजे ती त्याला दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करायला लावते. बरोबर. तुला जर कोणी न सांगता तुझी वस्तू नेली तर आवडेल का? ती त्याच्यात काय म्हणतात त्याला समानुभूती म्हणजे एम्पथी जागृत करते.
ती त्याला कृतीच्या परिणामांबद्दल विचार करायला लावते. अगदी हा धूर्तपणा नाही, पण ही व्यावहारिक शहाणपणाची पायाभरणी आहे. जो माणूस दुसऱ्याच्या भावना समजू शकतो तो जगात जास्त यशस्वी होतो, मग ते कोणत्याही क्षेत्रात असो. खरंय. त्यामुळे तिची शिकवण अव्यवहार्य नाही, उलट ती चिरंतन मानवी संबंधांचा पाया आहे. म्हणजे यश म्हणजे काय याची व्याख्याच ती बदलून टाकते. तिच्यासाठी यश म्हणजे पैसा किंवा पद नाही, तर चारित्र्य आहे, चांगुलपणा आहे. हो, तिने दिलेले हे संस्कारच श्यामसाठी आयुष्यभराची शिदोरी ठरतात. ही शिदोरी त्याला कोणत्याही भौतिक संपत्तीपेक्षा जास्त श्रीमंत बनवते. अगदी. कारण भौतिक संपत्ती आज आहे, उद्या नाही. पण चारित्र्य आणि मूल्य ही कायम तुमच्या सोबत राहतात. तीच तुमचा खरा आधार बनतात. श्यामची आई त्याला हाच चिरंतन ठेवा देते. ती त्याला जगण्यासाठी म्हणजे सर्व्हायव्हलसाठी नाही, तर कसं जगावं म्हणजे हाऊ टू लिव्ह यासाठी तयार करते. या दोघात खूप मोठा फरक आहे. हो, खूप मोठा फरक आहे. हे पुस्तक वाचताना मला एक क्षण असा आला जिथे मी थबकलो. आईची ओळख फक्त श्यामची आई अशी नाहीये. ती तिच्या शेजारच्यांची, तिच्या समाजाची सुद्धा आई आहे. ती फक्त घरापुरती मर्यादित नाही. हा विचार त्या काळासाठी किती मोठा होता, नाही का? खूपच मोठा आणि क्रांतिकारक होता. इथे आपल्याला साने गुरुजींच्या विचारांवर असलेला महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव स्पष्ट दिसतो. सर्वोदय सारख्या कल्पना. हो, सर्वोदय म्हणजे सर्वांचा उदय, सर्वांचं कल्याण, समाजातील प्रत्येक व्यक्तीची सेवा करणं हे एक महत्त्वाचं मूल्य मानलं जात होतं. श्यामची आई या मूल्याचं मूर्तिमंत प्रतीक आहे. ती शेजारच्या बाईच्या बाळंतपणात मदत करते, कुणाला काही कमी पडलं तर धावून जाते. म्हणजे तिचं घर हेच तिचं विश्व नाही. तिचं ममत्व घराच्या सीमा ओलांडून समाजात पोहोचतं. आणि यामुळे आई ही संकल्पनाच व्यापक होते, नाही का? हो, ती फक्त श्यामची आई राहत नाही. ती एक वैश्विक आईचं प्रतीक बनते, जिच्या हृदयात सगळ्यांसाठी जागा आहे. तिची सहानुभूती, तिची सेवावृत्ती हे तिच्या व्यक्तिमत्वाचे अत्यंत महत्त्वाचे पैलू आहेत. साने गुरुजींनी एका स्त्रीच्या भूमिकेकडे किती विशाळ दृष्टिकोनातून पाहिलं होतं हे यातून दिसतं. ती एकाच वेळी एक आई, एक मार्गदर्शक आणि एक समाजसेवक अशा अनेक भूमिका निभावते. आणि म्हणूनच जेव्हा इतकं प्रेम करणारी व्यक्ती निघून जाते तेव्हा होणारी पोकळी किती मोठी असेल. अगदी. आणि नेमक्या याच पोकळीचा सामना श्यामला करावा लागतो. जेव्हा त्याच्या आयुष्यातला तो सर्वात भावनिक आणि कलाटणी देणारा क्षण येतो, आईचं निधन. हो. या एका घटनेने श्यामचं बालपण संपतं आणि तो एका क्षणात मोठा होतो. सारांशामध्ये या भागावर दिलेला भर अगदी योग्य आहे, कारण इथेच पुस्तकाचा खरा संदेश दडलेला आहे. पण आईच्या मृत्यूनंतर श्याम केवळ दुःखी होत नाही, त्याच्यात एक प्रकारचा समंजसपणा येतो. तो तिच्या शिकवणीचा वारसदार बनतो, असं म्हणता येईल का? म्हणजे आता ती मूल्य जपण्याची जबाबदारी त्याची आहे, ही जाणीव त्याला येते का? तुम्ही अगदी अचूक शब्द वापरला, वारसदार. इथेच लेखक आपल्याला एक खूप मोठी गोष्ट सांगू पाहतो. आई शारीरिक रूपात नसली तरी तिचे विचार, तिचे शब्द आणि तिचे संस्कार हेच श्यामचा खरा आधार बनतात. ती गेल्यानंतर तिची शिकवण अधिक प्रकर्षाने त्याला आठवू लागते. प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक निर्णयात. आई असती तर काय म्हणाली असती किंवा आईला हे आवडलं असतं का, हा विचार त्याला योग्य मार्ग दाखवतो. म्हणजे तिचं भौतिक अस्तित्व संपतं, पण तिचं वैचारिक अस्तित्व त्याच्या मनात अधिक घट्ट होतं. म्हणजे ती विचारांच्या रूपात त्याच्यासोबत कायम राहते, जसं काही ती त्याच्या आतच कुठेतरी बसून त्याच्याशी बोलते आहे. हाच या पुस्तकाचा चिरंतन संदेश आहे. श्यामच्या आईने त्याला जे काही दिलं ते तिच्या सोबत संपणारं नव्हतं. ती एक अशी ज्योत होती जी तिने श्यामच्या मनात पेटवली आणि ती त्याच्या आयुष्यभर त्याला प्रकाश देत राहिली. मृत्यू शरीराला संपवू शकतो, पण विचारांना आणि संस्कारांना नाही. अगदी. म्हणूनच आईच्या मृत्यूनंतर कथा संपत नाही. उलट खऱ्या अर्थाने श्यामच्या जीवनात आईच्या विचारांचा प्रवास सुरू होतो. तो त्या विचारांना जगतो आणि म्हणूनच ती त्याच्यात जिवंत राहते. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? श्यामची आई ही केवळ एका मुलाने आपल्या आईबद्दल लिहिलेलं आठवणींचं पुस्तक नाहीये, तर ते अक्षरशः जीवनमूल्यांची एक शाळा आहे. एक असं विद्यापीठ आहे जिथे चारित्र्य कसं घडवावं हे शिकवलं जातं. अगदी. हे पुस्तक आपल्याला आईच्या निस्वार्थ प्रेमाची आणि त्यागाची ओळख करून देतं, हे खरं आहे. पण त्याही पलीकडे जाऊन एक चांगला माणूस कसा घडतो, कठीण परिस्थितीत ही मूल्य कशी जपायची आणि भौतिक सुखांपलीकडे खरं समाधान कशात आहे हे शिकवतं. सारांशामधील शेवटची ओळ, आई म्हणजे देवाचं माणसातलं रूप, हे या पुस्तकाचा सार आहे. खरंय.
कारण देवळातल्या दगडाच्या देवापेक्षा घरातली संस्कार देणारी, प्रेम करणारी आई कितीतरी श्रेष्ठ आहे, हे गुरुजींनी आपल्याला पटवून दिलं आहे. आणि हे पुस्तक वाचताना किंवा यावर बोलताना प्रत्येकाला कुठेतरी आपल्या आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हो ना. कारण पात्र, काळ, परिस्थिती वेगळी असली तरी श्यामच्या आईचा अंश आपल्या प्रत्येकाच्या आईमध्ये असतोच. ते निस्वार्थ प्रेम, तो त्याग, ती काळजी, हे शाश्वत आहे. नक्कीच. म्हणूनच हे पुस्तक इतक्या वर्षानंतरही तितकंच ताजं आणि आपलंसं वाटतं. कारण ते कोणत्याही एका काळापुरतं किंवा प्रांतापुरतं मर्यादित नाही. ते आई आणि मुलाच्या नात्याची, संस्कारांची आणि माणुसकीची एक सार्वकालिक गाथा सांगतं. जोपर्यंत जगात आई ही संकल्पना अस्तित्वात आहे, तोपर्यंत श्यामची आई हे पुस्तक समर्पक राहील. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात, नाही का, जिथे यश अनेकदा पैसा, पद आणि प्रसिद्धीने मोजलं जातं, जिथे प्रॅक्टिकल असण्यावर भर दिला जातो, तिथे श्रीमंत नव्हे तर चांगला माणूस बना, ही श्यामच्या आईची शिकवण आपल्याला किती आणि कशी समर्पक वाटते? या मूल्यांना आजच्या जगात स्थान आहे का, की ती केवळ आदर्शवादी स्वप्न बनून राहिली आहेत? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.